मंडळी, महापालिका निवडणुकीमध्ये चांगलाच धुराळा उडला. सत्ताधारी असतील किंवा विरोधक यांनी शाब्दिक हल्ले चढवले, पण काही नेत्यांच्या डायलॉगबाजीची बरीच चर्चा झालेली आहे. बघूया कोणत्या नेत्यांनी निवडणूक ही गाजवली आहे. टांगा पण पलटीकरांनी घोडे पण बेपत्ता करून टाकले. कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय भांगडे का? जब चाहिए हरी पत्ती तब याद आते हैं उद्योगपति. तुम्हारे जैसे 56 अजीत पवार को जेब में डाल के फिरूंगा. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांनी बार उडून दिला. तुझा काय संबंध आहे इथे याचा? आमची मुंबईमध्ये सत्ता येणार. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. एकमेकांची राजकीय कोंडी करण्यासाठी एक एक अस्त्र बाहेर काढलं. महायुतीच्या भीतीमुळे आता हे एकत्रित आलेले आहेत. नावं ठेवण्यामध्ये मी पटाय, तुम्ही नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत सगळा राजकीय तोफखाना रिता केला. आम्ही पण काही कच्चे नाहीयेत. एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कोणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही. आम्ही कायदा मोडणार नाही, निवडणुकाच्या संहितेचा भंग करणार नाही. पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे हे तुम्हालाही माहिती आहे. शिट्ट्या वाजवतो म्हणजे खरंच आहे. नाशिक मधल्या सभेतून तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्याला हात घालताना राज ठाकरेंनी मंत्री गिरीश महाजनांवर निशाणा साधला. तपोवनातली झाडं इथे त्याला छटायची त्या महाजनना. अहो लाकूड तोड्या बरा होता. बाईक ते मला कळलं, मला कोणाला बद्दल बोलतोय. मला काय सांगताय, नावं ठेवण्यामध्ये मी पटाय, तुम्ही नाही. पण झाडं पण छटायची ना, पण झाडं छटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले. या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वनमंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. त्याला शिवसेनेकडून उत्तर देण्यात आल्यानं कलगीतुरा रंगला. एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही. आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना, तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटीकरांनी घोडे पण बेपत्ता करून टाकेन. फरार नाही, बेपत्ता करून टाकेल. काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो. तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदे साहेबांना हे कोणालाच जमलं नाही, तर तुम्हाला पण जमणार नाही. फालतूच्या गोष्टीमध्ये टाइम वेस्ट करणं, निगेटिव्ह गोष्टीमध्ये, हा स्वभाव जो आहे शिंदे साहेबांचा नाही आहे. त्यांना जे काय बोलायचं ते बोलत राहू दे. ईडीचा ऑफिसर आहे. त्या उपमुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे की तू गणेश नाईकला हलक्यात घेतलास. तुझा पोरगा बोलतो वय झालंय. अरे गणेश नाईक काल दिघ्यामध्ये 12 किलोमीटर चालला नॉनस्टॉप. 3 दिवसापूर्वी कोपर केलेला 10.5 किलोमीटर चालला. पण तुझ्या बापाला नॉनस्टॉप गणेश नाईकच्या बरोबर चालायला सांग. जर गणेश नाईक हारला तर राजकारण सोडून देईल, नाही तुझ्या बापाला राजकारण सोडायला सांग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीत प्रचाराचा झंझावात उडवून दिला. ठाकरे बंधूंच्या एकीवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या शैलीत टोले हाणले. मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे, आमच्या अमित साटमने देखील सांगितलेलं आहे, हा प्रीती संगम नाही आहे, हा भीती संगम आहे. या ठिकाणी महायुतीच्या भीतीमुळे आता हे एकत्रित आलेले आहेत. याच्यामध्ये कुठलीही प्रीती नाही आहे. तर पुण्यात मेट्रो आणि PMPML बस सेवा मोफत करण्याच्या अजित पवारांच्या आश्वासनावर मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केली. काही लोक मनात येईल त्या पद्धतीनं आश्वासनं देऊन राहिलेले आहेत. त्यांना मी फक्त पुण्यातली एक म्हण सांगतो. पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशातले हाणा आणि बाजीराव म्हणा. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी, इट इज अन इंटरनॅशनल सिटी. दक्षिणेतले भाजपचे नेते अण्णा मलाईंनी मुंबईविषयी केलेल्या वक्तव्यानं आगीत तेल ओतण्याचं काम केलं. राज ठाकरेंनी मुंबईतल्या सभेतून अण्णा मलाईंवर आपल्या शैलीत टीकास्त्र डागलं. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडू बंद रसमलाई आली होती.
तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय, तुझा काय संबंध आहे इथे याचा? यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. राज ठाकरेंनी उद्योगपती गौतम अदानींविरोधात आरोपांची राळ उडवून दिली. त्यानंतर एकनाथ शिंदेनी त्यांना हा डायलॉग मारून ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर दिलं. जब चाहिए हरी पत्ती, जब चाहिए हरी पत्ती, तब याद आते उद्योगपती. असं यांचं हे आहे, असा यांचा स्वभाव आहे. या निवडणुकीत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींनी अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर अजित पवारांनीही तितक्याच जोरात पलटवार केला. मेरा नाम असदुद्दीन ओवैसी है, तुम्हारे जैसे 56 अजीत पवार को जेब में डाल के फिरूंगा इंशाअल्लाह. ओबीसी ने कहा तुम्हारे जैसे 56 अजीत पवार मैं जेब में डालकर घूमता हूँ. 57 घालो मला, 57 घालो मला. तरीकडे पिंपरी चिंचवडच्या आखाड्यात अजित पवार आणि महेश लांडगे या राजकीय गुरु शिष्यांमध्ये चांगली झुंपली. तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका. आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे. मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांविषयी केलेल्या वक्तव्यानं विरोधकांच्या हाती आयता मुद्दा मिळाला. खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. आदित्य ठाकरेंनी शिवाजी पार्कवरच्या सभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची नक्कल केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना एक सल्ला दिला. आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार. ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. मला मजा येते कोणी माझी नक्कल केली तर, मला आवडतं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यांना हे समजायला पाहिजे, अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली. काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी भाजपवर आपल्या खास शैलीत वाग्बाण सोडला. आता राग येईल, पण भाजपची अवस्था पिंजरा नावाचा एक पिक्चर होता. पिंजरा नावाचा सिनेमा होता. त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता, तशी आता भाजपची अवस्था झाली. मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुंतुन हातात घेऊन सर्वात पुढे उभा राहिला. राज्यात निवडणूक प्रचार थंडावला असला तरी या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.